स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 10 सेल अँड सेल ऑर्गॅनल्स. आज आपण सिटोप्लाझ्मा, न्यूक्लियस, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गोल्गी कॉम्प्लेक्स आणि लायझोम्स हे घटक अभ्यासणार आहोत. सायटोप्लाझ्म म्हणजे पेशीद्रव्य. सायटोप्लाझ्म इन द फ्लूइड बिटवीन प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. प्रद्रव्य पटल व केंद्रक यामध्ये तरल पदार्थाला पेशीद्रव्य असे म्हणतात. इट इज मूव्हिंग स्टिकी सबस्टन्स. पेशीद्रव्य हा चिकट पदार्थ असून तो हालचाल करत असतो. मेनी सेल ऑर्गॅनल्स आर सस्पेंडेड इन सायटोप्लाझ्म. त्यात अनेक पेशी अंगके विखुरलेली असतात. सायटोप्लाझ्म इज द मीडियम फॉर सेल्युलर केमिकल रिॲक्शन. पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशीद्रव्य हे माध्यम आहे. द पार्ट ऑफ सायटोप्लाझ्म अदर दॅन ऑर्गॅनल्स इज द सायटोसोल. सायटोसोल स्टोअर्स व्हायटल सबस्टॅन्सेस लाईक अमिनो ॲसिड्स, ग्लुकोज, विटॅमिन्स etc. बघा काय सांगितलेलं आहे. पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशीद्रव्य माध्यम आहे. पेशी अंगका व्यतिरिक्त असलेला पेशीतील भाग म्हणजेच पेशीद्रव्य. पेशीद्रव्यात अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्वे साठवलेली असतात. इन ॲनिमल सेल्स सायटोप्लाझ्म इज मोर ग्रॅन्युलर अँड डेन्स व्हाईल इन प्लांट सेल्स it is thin and mostly pushed to the periphery due to a larger central vacuole. मोठ्या केंद्रीय रिक्ततेमुळे वनस्पती पेशीत पेशीद्रव्य कडेला साठलेले असते. वनस्पती पेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणी पेशीतील पेशीद्रव्य हे अधिक कणयुक्त व दाट असते असं आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे सेल ऑर्गॅनल्स म्हणजे पेशी अंगके. An organelle is a specialized subunit having specific function within the cell. विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे पेशी अंगके होत. They are organelles of the cell. ही अंगके म्हणजे पेशीचे अवयव आहेत. Each organelle has its own लिपोप्रोटीन मेम्ब्रेन. प्रत्येक अंगकाभोवती मेदप्रथिनयुक्त पटल असते. Except nucleus and chloroplast, all other organelles can be seen only with electron microscope. केंद्रक व हरितलवक या व्यतिरिक्त इतर सर्व अंगके ही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने पाहता येतात. ॲक्टिव्हिटी कृती बघा. टेक अ ड्रॉप ऑफ वॉटर ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड युझिंग अन आईस्क्रीम स्पून. जेंटली स्क्रॅप द इनर सरफेस ऑफ युअर चीक विथ अ निडल. ट्रान्सफर अ लिटल मटेरियल फ्रॉम स्पून to the water drop on the slide and spread it evenly. Put a drop of methylene blue stain on the smear. Put a cover slip and observe under microscope. Did you observe the cell with blue nucleus? स्वच्छ काचपट्टीवर पाण्याचा थेंब घ्या. आईस्क्रीमच्या चमच्याने गालाची आतील बाजू खरवडा. चमच्यावरील थोडा पदार्थ सुईच्या टोकावर घ्या व काचपट्टीवरील पाण्यात पसरवा. त्यावर मिथिलीन ब्लू रंजकाचा एक थेंब टाका. आच्छादन काल ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा. केंद्र दिसले का बघा. द डार्क राऊंड स्पॉट सीन अंडर द मायक्रोस्कोप व्हाईल ऑब्झर्विंग द ओनियन पिलिंग स्टेन्ड विथ आयोडीन इज द न्यूक्लियस ऑफ द सेल. कांद्याच्या पापुद्र्याची आयोडीन रंजित काचपट्टी सूक्ष्मदर्शकाखाली पाहताना प्रत्येक पेशीत दिसलेला गोलाकार गडद ठिपका म्हणजे त्या पेशीचे केंद्रक होय. When observed under electron microscope, we can see nucleus covered by a double-layered membrane with small pores. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने पाहिल्यास केंद्रकाभोवती दुहेरी आवरण व त्यावर केंद्रकी छिद्रे दिसतात. These pores allow the passage of materials in and out of the nucleus. केंद्रकाच्या आत बाहेर होणारे पदार्थाचे वहन या छिद्रामधून होते. Nucleus has one round nucleus and network of chromatin फायबर्स. केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी असते व रंगसूत्राचे जाळे असते. क्रोमॅटिन फायबर्स आर थिन थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स विच कंडेन्सेस टू फॉर्म शॉर्ट थिक क्रोमोसोम्स ॲट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन. फंक्शनल सेगमेंट्स ऑन क्रोमोसोम्स आर कॉल्ड जीन्स. रंगसूत्रे पातळ दोऱ्यासारखी असून
पेशी विभाजनाच्या वेळी त्याचे रूपांतर गुणसूत्रामध्ये होते. गुणसूत्रावरील कार्यात्मक घटकांना जनुके असे म्हणतात. फंक्शन ऑफ न्यूक्लियस. कार्य बघा. इट कंट्रोल्स ऑल मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ऑफ द सेल अँड ऑल्सो द सेल डिव्हिजन. पेशीच्या सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजन यावर नियंत्रण ठेवणे. सेकंड, इट इज इन्व्हॉल्व इन द ट्रान्समिशन ऑफ अ हेरेडिटरी कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स. जनुकाद्वारे आनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे. इथं आहे बघा. क्रोमॅटिन म्हणजे रंगसूत्रे, न्यूक्लियस म्हणजेच केंद्रक मुलांनो, न्यूक्लियस पोर म्हणजे केंद्रकी छिद्रे आणि न्यूक्लिअर मेम्ब्रान म्हणजेच केंद्रकाभोवतालचे आवरण. इंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजेच अंतर्दैव जालिका बघा. द ऑर्गॅनल विच कंडक्ट्स व्हेरियस सबस्टॅन्सेस इनसाइड द सेल इज कॉल्ड इंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजेच त्याला शॉर्ट फॉर्म ER म्हणतात बघा. पेशीच्या आतमध्ये विविध पदार्थाचे वहन करणाऱ्या अंगकाला अंतर्दैव जालिका असे म्हणतात. ER हॅज अ नेट लाईक स्ट्रक्चर कन्सिस्टिंग ऑफ इंटरकनेक्टेड मिनिएच्युअर ट्यूब्स अँड शीट्स फिल्ड विथ फ्लूइड. अंतर्दैव जालिका म्हणजे तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका व पट एकमेकांना जोडले जाऊन बनलेली जाळ्यासारखी रचना असते. इंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज कनेक्टेड टू न्यूक्लियस फ्रॉम इनर साइड टू प्लाझ्मा मेम्ब्रान फ्रॉम आउटर साइड. अंतर्दैव जालिका आतील बाजूने केंद्रकाला तर बाहेरील बाजूने प्रदैव पटलाला जोडलेली असते. रफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम हॅज रायबोझम ग्रॅन्युल्स ऑन इट्स आउटर सरफेस. पृष्ठभागावर रायबोझोमचे कण असतील तर तिला खडबडीत अंतर्दैव जालिका म्हणतात. फंक्शन ऑफ इंडोप्लाझमिक रेटिक्युलम. कार्य बघा. इट इज द फ्रेमवर्क दॅट सपोर्ट सेल. पेशीला आधार देणारी चौकट असते. कंडक्शन ऑफ प्रोटीन्स. प्रथिनांचे वहन करणे. टॉक्झिन्स दॅट हॅव entered the body through food, air and water are made water soluble by endoplasmic reticulum and then flushed out of the body. अन्न, हवा, पाणी यामार्फत शरीराला आलेल्या विषारी पदार्थांना जलद्रावणीय करून शरीराबाहेर टाकणे. हे बघा अशा पद्धतीने आहे. रायबोझोम म्हणजे हे असे दाखवलेले आहेत आणि न्यूक्लियस केंद्र अशा पद्धतीनं इंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे अंतर्दैव जालिकाची रचना असते. गोल्गी कॉम्प्लेक्स म्हणजे गोल्गी संकुल. काय बघा. इट इज मेड अप ऑफ 5-8 हॉलो अँड फ्लॅट सॅक्स प्लेस्ड पॅरेलल टू इच अदर. एकमेकांना समांतर असलेल्या 5-8 चपट्या पोकळ कोशापासून गोल्गी संकुल बनते. These sacs are called cisternae and are filled with different enzymes. पोकळ कोशापासून गोल्गी संकुल बनते. या कोशांना कुंडे असे म्हणतात. The proteins coming from endoplasmic reticulum are enclosed in vesicles which come towards Golgi complex via cytoplasma. कुंडामध्ये विविध प्रकारची विक्रिया असतात. अंतर्दैव जालिकेकडून आलेली प्रथिने गोलीय पिटिकामध्ये बंदिस्त होतात. दे फ्यूज विथ द फॉर्मेशन फेस ऑफ द गोल्गी मेम्ब्रान्स अँड एम्प्टी देअर कंटेंट्स इन द सिस्टर्नाय. पेशी द्रव्यामार्फत ह्या पिटिका गोल्गी संकुलापर्यंत येतात. त्यांच्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पाहून त्यांच्यातील द्रव्य कुंडामध्ये पाठवले जाते. As they pass through the cisternae, they are chemically modified with the help of enzymes. कुंडाच्या घड्यातून पुढे सरकताना विकरामुळे त्या द्रव्यामध्ये बदल होत जातात. They are again packed in the vesicles. ही बदल झालेली प्रथिने पुन्हा गोल्गी पिटिकाकडे बंद होऊन गोल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर पडतात. These vesicles exit from the maturation phase. Thus, cisternae work like a packing department that packs and distributes substances. म्हणजेच कारखान्यातील वस्तू बांधून पुढे पाठवणाऱ्या पॅकिंग विभागासारखे काम कुंडाद्वारे होते.
फंक्शन्स कार्य काय आहे बघा. गोल्गी कॉम्प्लेक्स इज द सेक्रेटरी ऑर्गन ऑफ सेल. गोल्गी संकुल हे पेशीतील स्त्रावी अंगक आहे. सेकंड, इट्स मॉडिफाय सॉर्ट्स अँड पॅक्स मटेरियल्स सिंथेसाइज्ड इन द सेल enzymes, मॅक्यूल्स, प्रोटीन्स, pigments etc. and dispatches them to various targets like plasma membrane, lysosome etc. पेशीत संश्लेषित झालेल्या विकरे, प्रथिने, वर्णके किंवा इत्यादी पदार्थामध्ये बदल घडून त्यांची विभागणी करणे, त्यांना पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचवणे. थर्ड, इट प्रोड्युसेस व्हेक्युल्स अँड सेक्रेटरी व्हेसिकल्स, रिक्तिका व स्त्रावी पिटिका यांची निर्मिती करणे. फोर्थ, इट हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड लायझोम्स. पेशीभित्तिका, प्रद्रव्य पटल व लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करणे. गोल्गी कॉम्प्लेक्सची आकृती दिलेली आहे बघा. सिस्टर्नाई म्हणजेच कुंड, हे बघा कसं कुंडाचा आकार दिलेला आहे. न्यू व्हेसिकल म्हणजेच नवजात पिटिका. पुन्हा ही सेक्रेटरी व्हेसिकल्स म्हणजे स्त्रावी पिटिका. पुन्हा ल्युमेन अवकाशिका बघा कशा पद्धतीनं गोल राऊंडची आहे. फ्युजिंग व्हेसिकल म्हणजेच आतमध्ये येणारे वहनाच्या पिटिका. आणि सिसफेस म्हणजेच समपक्ष प्रावस्था. ह्या पद्धतीने इथे आकृती दिलेली आहे. लायझोम्स म्हणजेच लयकारिका पुढे आहे बघा. ड्यू टू व्हेरियस मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज इन द सेल ऑर्गॅनिक वेस्ट इज जनरेटेड. पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लयकारिका. लायझोम्स डायजेस्ट द वेस्ट. लयकारिका हे साधे एक पेटल्याने वेष्टित कोश असून त्यामध्ये पाचक विकरे असतात. लायझोम्स आर सिंपल सिंगल मेम्ब्रेन बाउंड सॅक्स फिल्ड विथ डायजेस्टिव्ह एन्झिम्स. फंक्शन याचे कार्य. इम्युन सिस्टम म्हणजेच रोगप्रतिकार यंत्रणा. इट डिस्ट्रॉय व्हायरसेस अँड बॅक्टेरिया दॅट अटॅक द सेल. पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू विषाणूंना नष्ट करणे. सेकंड, डिमोलिशन स्क्वॉड्स म्हणजेच उद्ध्वस्त करणारे पथक. इट इज डिस्ट्रॉय ऑर आउट सेल्युलर ऑर्गॅनल्स अँड ऑर्गॅनिक डेब्रिस. जीर्ण व कमजोर पेशी अंगके, कार्बनिक कचरा हे टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात. थर्ड, सुसाइड बॅग्स म्हणजेच आत्मघाती पिशव्या. वेन अ सेल बिकम्स ओल्ड ऑर इज डॅमेज्ड, लायझोम्स बर्स्ट अँड एन्झिम्स डायजेस्ट देअर ओन सेल. पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वतःच्याच पेशीचे पचन करतात. फोर्थ, ड्युरिंग स्टार्वेशन लायझोम्स डायजेस्ट स्टोअर्ड प्रोटीन्स फॅट्स. उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठवलेल्या प्रथिने व मेद यांचे पचन करते. ओका हे लायझोम्स दिलेले आहे. सिंगल मेम्ब्रेन म्हणजेच एकेरी भित्ती आवरण असते आणि हे एन्झिम कॉम्प्लेक्स म्हणजेच जटिल विकर असं दाखवलेलं आहे.